च्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईला आम्ही विरोधी पक्षनेते अवघ्या महिन्याभरामध्ये सुरुवात केलेली आहे आणि नोव्हेंबर डिसेंबर मधल्या अवकाळी पावसाचं गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास 100% पूर्ण झाले। 32 जिल्ह्यापैकी 26 जिल्ह्यांचे पंचनामे जे आहेत ते 100% पूर्ण आहेत। परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यातले पंचनामे थोडेफार बाकी आहेत। 9,75,059 हेक्टर बाधित क्षेत्र झालेला। अवकाळीसाठी अंदाजे 2,000 कोटींची नुकसान भरपाई देखील या ठिकाणी देय आहे। जसे जसे पंचनामे होतील तसतसा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा होईल। किंबहुना विरोधी पक्षनेत्यांना मी सांगू इच्छितो की आजच मी होतो, दोन्ही विरोधी दोन्ही उपमुख्यमंत्री होते, आमचे मंत्रिमंडळातील सहकारी होते, काही सिंबॉलिक चेक देखील आम्ही आता म्हणजे त्यांच्या डीबीटीने आता पैसे जातील, जमा होतील, पण सिंबॉलिक त्या ठिकाणी त्यांना चेकचं वाटप देखील केलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांची ते नावं आहेत गोविंद डांगरे, राघव आकरे, सूर्यभान डांगरे, श्रीकांत किरपान, योगेश पत्रे, अंकित चामट, धर्मपाल तेलंगराव, शरद किरपान, देवनेनी, सुदेश चव्हाण, नत्तू चकोले, कवडू नाकाडे, प्रभाकर नागपुरे, सुरेश पोटभरे, असं या लोकांना आता आम्ही ज्यांचं नुकसान झालंय, पंचनामे झालेले आहेत, त्यांना सिंबॉलिक चेक दिले। आता आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं डीबीटीने त्यांच्या पैसे खात्यामध्ये जमा आता तातडीने होतील। खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, जगाचा पोशिंदा मायबाप शेतकरी काळ्या मातीत सोनं पिकवतो आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या ताटात 2 वेळचं जे काही अन्न पडतं त्याला आपल्याला शेतकऱ्याला खरं म्हणजे त्याच्या मेहनतीमुळे आपण हे सगळं पाहत असतो। मी देखील स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे, काळ्या मातीशी देखील माझी नाळ जुळलेली आहे आणि शेतात म्हणतात पिकं तरारली तर मुखावर येणारा हसू आणि मातीमोल झाली तर येणाऱ्या अश्रूंची आपल्या सगळ्यांनाच जाणीव आहे। आता आम्ही गेल्याच आठवड्यामध्ये मी आणि देवेंद्रजी गेलो होतो आपल्या मौदामध्ये, तिकडे बघितलं धान कापून ठेवलं, धानाचं पीक, आणि पाऊस पडला। दुसऱ्या दिवशी सकाळी घरामध्ये नेले असते, त्यांनी त्याचं सुरक्षितपणे ठेवले असते, पण त्याला इलाज नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची देखील अवस्था आपण पाहतो। आणि विजयरावांना मी सांगतो की चहापेक्षा शेतकऱ्यांचे अश्रू जास्त महत्त्वाचे आहेत असं आपण म्हणालात। विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला होता, पण शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हा मुद्दा आमच्यासाठी विजयराव फक्त चहापानापुरता किंवा अधिवेशनाच्या काळापुरता मर्यादित नाही, तर आपल्या सगळ्यांना शेतकऱ्यांबद्दल, त्यांच्या प्रश्नांबद्दल, त्यांच्या भवितव्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच काळजी आहे, सत्ताधारी पक्ष असू द्या, विरोधी पक्ष असू द्या। आणि म्हणूनच गेल्या 1.5 वर्षामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आम्ही आपल्या सरकारने बळीराजाला तब्बल 44,278 कोटी रुपयांची मदत केलेली आहे गेल्या 1.5 वर्षामध्ये। त्याचा तपशील मी पुढे सांगणार आहे, परंतु आजवरची ही सर्वाधिक आणि विक्रमी मदत आहे, मी हे खात्रीने या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि खरं म्हणजे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करणं हे सरकारचं कर्तव्य तर आहेच, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरकारकडे मदत मागावी लागू नये अशी परिस्थिती निर्माण करणं ही देखील आपल्या सरकारची जबाबदारी आहे। एवढ्या वर्षामध्ये आपण अशी परिस्थिती निर्माण करू शकलो नाही, वस्तुस्थिती आहे। त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करतं, त्यामध्ये आपण आम्ही काहीतरी मोठं केलंय असं म्हणण्याचं कारण नाही, तसं मी म्हणणारही नाही, कारण शेवटी शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीविना स्वतःच्या पायावर आपण का उभं करू शकलो नाही याचा विचार मी पुन्हा एकदा सांगतो की आपण सर्वांनीच केला पाहिजे असं मला वाटतं। आपलं सरकार, आमचं सरकार त्या दिशेने प्रयत्न करतंय, ठोस पावलं उचलतंय आणि त्याचा तपशील देखील मी या ठिकाणी पुढे मांडणार आहे। राज्यात सत्ता आल्यानंतर गेली 1.5 वर्ष
ऊन पावसाच्या तडाख्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलेलो आहे. त्यांच्या समस्या समजून घेत त्यावर उपाययोजना करत आहोत आणि पुढेही आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये आपली जबाबदारीच आहे. आसमानी संकटाच्या बाबतीत आपण सगळेच हतबल असतो, पण आसमानी संकटानंतर बळीराजावर पूर्वीप्रमाणे अध्यक्ष महोदय सुलतानी संकट येऊ नये याची खबरदारी आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्या दिवसापासून घेत आहोत. पूर्वीप्रमाणे म्हणजे कधी ते आपल्याला माहित आहे, बळीराजालाही माहित आहे, ते सुलतानी संकट आम्ही आता मोडीत काढलेलं आहे. मला खात्री आहे की आसमानी संकटातून आपण निश्चितपणे शेतकऱ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि करणार आहोत. दिवंगत रानकवी नादो महानोर यांनी म्हटले, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, हे आपल्या महानोर यांनी म्हटलंय. आणि म्हणून बळीराजाच्या आयुष्यातही असंच चैतन्य यावं या दिशेने आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत. या सभागृहात बसलेले अनेक सदस्यही माझ्याप्रमाणेच शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. गेल्या काही वर्षापासून निसर्ग चक्र बदलतंय. अल निनो इफेक्ट असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, क्लायमेट चेंज असेल, असे यामुळे अवेळी येणाऱ्या पावसाचं प्रमाणही वाढलंय. त्याचबरोबर क्लायमेट चेंजमुळे कमी दिवसात भरपूर पाऊस पडतो, हेही आपण गेल्या काही वर्षामध्ये पाहतोय. आणि एकीकडे अतिवृष्टी तर दुसऱ्या भागात दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, अशी स्थिती गेली काही वर्ष सातत्याने या ठिकाणी निर्माण होतीये. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं वाया जातात तेव्हा त्याची वेदना आपल्याला कळते. आणि मगाशी मी म्हणालो की जसं आम्ही दोघंही, देवेंद्रजींनी आम्ही मगाशी गेल्या आठवड्यात गेलो होतो, हातातोंडाशी आलेलं पीक कापलेलं होतं आणि घेऊनच जायचं होतं, पाऊस पडला. आणि म्हणून जेव्हा अशा प्रकारचा त्यांचा जो काही आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कुठेही ढळणार नाही याची देखील सरकारने वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे, ती आम्ही घेतोय. 2019 नंतर अध्यक्ष महोदय 2.5 वर्ष सत्तेत असलेले आणि आता आमच्या सरकारवर शेतकऱ्यांच्या समस्याबाबत टीका होतीये, आरोप करतायत. पण जेव्हा 2.5 वर्ष सत्तेमध्ये, त्या काळात मी होतो, दादाही होते, परंतु तुम्ही विचारायच्या आधी मी सांगून मोकळा होतो. कारण शेवटी काय असतं, कॅप्टन जसं आपलं हे जहाज चालवतो तसं ते चालत असतं. त्यामुळे या ठिकाणी आरोप करताना आत्मपरीक्षण देखील होणं आवश्यक आहे, आत्मचिंतन देखील आवश्यक आहे. गेल्या सरकारपेक्षा निम्म्या कालावधीमध्ये अध्यक्ष महोदय आम्ही कितीतरी पटीने अधिक मदत शेतकऱ्यांना दिली आहे. त्याचा तपशील देखील या ठिकाणी समोर मी मांडणार आहे. आधीच्या सत्ताधाऱ्यांप्रमाणे घोषणा करून फक्त शेतकऱ्यांना पोकळ आश्वासनं किंवा त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आम्ही केलेलं नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करून त्यांचे अश्रू पुसण्याचं काम आम्ही केलेलं आहे. हे मी या ठिकाणी छातीटोकपणे सांगू इच्छितो. 30 जून 22 रोजी आमचं महायुती सरकार सत्तेत आलं आणि अवघ्या काही दिवसातच जोरदार पाऊस आणि काही भागात अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली. आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मला वाटतं मी आणि देवेंद्रजी आपण कुठं गडचिरोलीत गेलो होतो नुकसानीची पाहणी करण्याकरिता. अध्यक्ष महोदय गडचिरोलीला गेलो आणि त्या संपूर्ण कालावधीमध्ये मी सातत्याने आम्ही सगळेजण बाधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात होतो. माझं कुटुंब माझी जबाबदारी असं म्हणून फक्त केवळ घरी बसून व्हीसीद्वारे बैठका आम्ही घेतल्या नाहीत. आम्ही प्रत्यक्ष फील्डवर गेलो आणि शेतकऱ्यांशी बोललो, बांधावर गेलो आणि त्या ठिकाणी इतरांना फक्त सूचना देत बसलो नाही. वस्तुस्थिती आहे आणि आमचं काम, मी काय आमचे सत्ताधारी नाही, विरोधी पक्षातल्या लोकांनाही माहित आहे, मी काय उगाच काहीतरी जास्तीचं बोलत नाही. परंतु थेट ग्राउंडवर जाऊन शेतकऱ्यांना शेतावर भेटणं, अधिकाऱ्यांशी आम्ही बोलत होतो. आपल्याला सातत्याने
विचारणारा कोणीतरी आहे हे लक्षात आलं की यंत्रणा देखील अलर्ट होत असते, यंत्रणा देखील काम करते. कलेक्टर लोक स्वतः